राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आणि अतिशय ताज्या अशा बातम्या आपण बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। सुरुवात करूया। अन्न प्रक्रिया प्रकल्पांना 250 कोटींचे अनुदान मार्च अखेरपर्यंत लाभार्थ्यांना मिळण्याचे करणार नियोजन। रोहो फळबाग लागवड 40,800 हेक्टरवर फळबाग लागवड स्थिती 60,000 हेक्टरच्या पुढे, लाभार्थी अर्जसंख्या 90,000च्या पुढे। कापूस सोयाबीन मूल्य साखळीचा गैरव्यवहार विधिमंडळात मांडणार भाजपाचे आमदार धस, यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले प्रकरण सुद्धा काढणार। टोमॅटोची काढणी झाली सुरू। लातूर जिल्ह्यात शेतकरी केरबा गणपतराव केरबा यांच्या टोमॅटोच्या शेतीत सध्या काढणी सुरू आहे, आपण बघू शकता। तापमानातील तफावत वाढली, पहाटे गारठा, दुपारी उकाड्यांचा अनुभव। कमाल तापमान 35 पोहोचले असताना उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा खाली घसरला। अंतिम टप्प्यात कारखान्यांची गाळप उद्दिष्ट प्राप्तीसाठी धडपड, उशिरा येणाऱ्या ऊसास जादा दर देत ऊस खेचण्याची स्पर्धा। भुईमुग तीळ बियाण्यांसाठी अर्जासाठी मुदत वाढली। कृषी विभागाकडून यंदा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले भुईमुग बियाणे उच्च प्रतीचे आहे, यात तेलाचे प्रमाण जास्त आहे। अतिसघन प्रकल्पाची होणार 11 राज्यात अंमलबजावणी। अतिसघन प्रकल्प महाराष्ट्र राजस्थानसह 8 राज्यात राबवला जात आहे, नव्याने ओडिसामध्ये राबवणार। खानदेशात सूर्यफुलाची पेरणी वाढली, क्षेत्र 4,000 हेक्टरच्या वरती। 10 ते 15 वर्षापूर्वी सुरू झालेली परत एकदा पेरणी वाढली। लागवडीखालील पोट खराबाची नोंद होणार, बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश। अद्ययावतीकरण चालूच राहणार, ॲग्रिस्टेक तर्फे सुरू। वीर येथे सवाई सर्जाचा जयघोष, श्रीनाथ म्हस्कोबांचा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा शाही थाटात संपन्न झाला। खेड तालुका खरेदी विक्री संघासाठी 59 अर्ज आले। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच असलेल्या या निवडणुकीत चुरस निर्माण। साखर आयुक्त डॉक्टर खेमनार यांची अचानक बदली। राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू असताना अचानक बदली केल्याने एकच चर्चा। तृणधान्य डाळी भाजीपाल्याचे दर घटल्याने महागाईवर फुंकर। जानेवारीत किरकोळ महागाई निर्देशांक 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला। शेतकऱ्यांचा टोमॅटो बाजारपेठेत कवडी मोल। महाराष्ट्रातील उत्पादकांनी टोमॅटो विकायचा की फेकायचा, अनेक शेतकऱ्यांनी फिरवला नांगर। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काँग्रेस पदासाठी नवी नावे चर्चेत। अमित देशमुखांसह सपकाळ वडेट्टीवारांची नावेही पुढे, त्यासोबत सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांची नावे सर्वात जास्त अग्रेसर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज, पुन्हा फिरवली बैठकांकडे पाठ। नाराजी कायम असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, फडणवीस यांच्या निर्णयावर नाराज असल्याची माहिती। शरद पवार ठाकरे गटात जुंपली, पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार। शरद पवारांनी केली होती शिंदेंची स्तुती। शिवसेना ठाकरे गटाचे नेते राऊत चिडले। निवडणुकीदरम्यान मोफत योजना जाहीर करणे चुकीचे, यामुळे लोक आळशी होत आहेत। सुप्रीम कोर्टाचे राजकारणी आणि पार्ट्यांवर उडाले कडक ताशेरे। ईव्हीएम विरोधात 19 पासून मार्कडवाडी ते मुंबई लाँग मार्च। या लाँग मार्चमध्ये राहुल गांधी ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अखिलेश यादव येणार।
वाटाण्याच्या दरात निम्म्याने घट. भोगी संक्रांती सणानंतर वाटाण्याची मागणी घटली आहे, मात्र आवक चांगली आहे, त्यामुळे 15 दिवसात भावात निम्म्याने घट. लाच प्रकरणात फलोत्पादन कृषी सहसंचालक संजय गुंजाळ निलंबित. पुणे जिल्ह्यात कृषी विभागाच्या एका तालुक्या कृषी अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर मोठी मदत करण्यासाठी गुंजाळांनी मदत केली होती. अलमट्टीची उंची वाढवण्याला केंद्राने परवानगी दिलेली नाही. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. केंद्रीय संस्थांचा अहवाल आल्यानंतर भूमिका मांडणार. नदीजोडमुळे मराठवाडा विदर्भातील दुष्काळमुक्तीस होणार मदत. कोकणातून वाहून जाणारे पाणी गोदावरीत आणणार. मराठवाडा वॉटर ग्रीडला मोठी गती येणार. आवक वाढल्याने आले दराची घसरण सुरूच. मागील 6 महिन्यापासून आले दराच्या घसरणीचा फेरा सुरूच असून 1 ते 1.5 हजार रुपयांची घसरण झाली. निर्यातक्षम द्राक्षांचे दर नियंत्रणात आणण्याचा डाव. घाई नको, रास्त दराने व्यवहार करा. द्राक्ष बागायतदार संघाची मागणी. मोदींचे विमान पाऊण तास पाकिस्तानच्या हवाई हद्दीत. मार्सेलीमध्ये नवी वकालत. त्यानंतर काय चर्चा होणार याकडे लागलं लक्ष. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्ययनासाठी शासनाची पूर्ण मदत. मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. संमेलन स्थळाची पाहणी. 8,84,000 नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे देणार. राज्यात PM आवास योजनेअंतर्गत 19,66,767 घरे मंजूर. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी आता वन आपदा मित्र. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम 6 दिवस प्रशिक्षण दिले जाणार, त्यामुळे फायदा होणार. महाराष्ट्र भाजपाने ओलांडला 1 कोटी सदस्यांचा टप्पा. आता लक्ष्य 1.5 कोटी सदस्य नोंदणी. प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांची महत्त्वाची माहिती. कोल्हापूर सांगलीला जलबुडीचा धोका कायम. नदीकाठची गावे बेचिराख होण्याची भीती. वित्तहानीचा अंदाज लावणे सुद्धा होणार कठीण, त्यामुळे जलबुडीपासून धोका. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अतिशय झटपट अशा बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.